नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2024 गट ब गट क ची जाहिरात नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे. म्हणजे अगदी 4 ते 5 दिवसांवरती जाहिरात आलेली आहे. सो त्यानंतर आचारसंहिता पण लागणार आहे. सो आता तुमच्याकडे वेळ असेल तर समजून घ्या की तुमचं आरक्षण कुठून कुठून मिळणार आहे, कसं मिळणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट लागत असेल डॉक्युमेंट पण काढून ठेवा. आता कुणाला आणि कुठे मिळणार आरक्षण ह्या गट ब आणि गट क मध्ये बऱ्याच अंशी आपण बघतो की गट क ला सगळ्याच समांतर आरक्षणातल्या उमेदवारांना आरक्षण दिलं जातं. मात्र इथे जर बघितलं आपण तर काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाहीये. त्यातल्या गट ब ला तर काही उमेदवारांना आरक्षण नसतं. मग कोणत्या उमेदवारांना गट ब ला आरक्षण आहे, कोणत्या उमेदवारांना गट क ला आरक्षण आहे आणि कोणत्या उमेदवारांना गट क मध्ये फक्त याच पदाला आरक्षण आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. बघा, टोटल 8 आरक्षण मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. पहिला आहे महिला आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पदवीधर, अंशकालीन, अनाथ, दिव्यांग खेळाडू आणि माजी सैनिक. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय कोणाला कोणाला आरक्षण आहे. तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची बॅच लवकरच अनाऊन्स होणार आहे, गट ब गट क ची कंबाईनची. सो वेट अँड वॉच, 2-3 दिवसानंतर आपण ही बॅच अनाऊन्स करतोय. ओके, नंतर पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. आता बघा, ह्या परीक्षा गट ब आणि गट क मध्ये टोटल पदं किती आहेत? टोटल 9 पद आहेत. बघा, हे 4 पदं गट ब ची आहेत. ही 4 पदं जी आहेत ही 4 पदं गट ब, याला काय म्हणतो आपण? सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण एएसओ म्हणतो. त्यानंतर राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण एसटीआय म्हणतो, एसटीआय. त्यानंतर हे आहे पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय म्हणतो. दुय्यम निबंधक, ज्याला आपण मुद्रांक निरीक्षक, ज्याला आपण म्हणतो जे दुय्यम निबंधक, एसआर, सब रजिस्ट्रार म्हणतो आपण त्याला. त्यानंतर गट क ची पदे बघा, उद्योग निरीक्षक, इंडस्ट्रियल ऑफिसर आहे. दुय्यम निरीक्षक, ज्याला पीएसआय म्हणतो, ज्याला म्हणतो आपण एक्साइज पीएसआय म्हणतो. टेक्निकल असिस्टंट, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, लिपिक, टंकलेखक, क्लर्क आणि एआरटीओ, हे सगळी पदं आहेत. बघा, गट ब ची 4 पदं आहे आणि गट क ची टोटल 5 पदं आहेत. सॉरी, 6 पदं आहेत. हे 4 आणि हे 6 हे पदे पकडतात. म्हणजे टोटल ही एक्झाम असते 10 वेगळ्या पदांसाठी. मग आता गट ब ला कोणतं समांतर आरक्षण चालतं, गट क ला कोणतं समांतर आरक्षण चालतं, थोडक्यात दाखवतो मी तुम्हाला. 2023 ची ऍड मी समोर ठेवलेली आहे. बघा, इथे बघितलं पीएसआय, कोणती आहे ही ऍड? पीएसआय ची आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणतो आपण त्याला, पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय संदर्भातली ही ऍड तुमच्या समोर ठेवली आहे. गट ब चं पद आहे. मग गट ब च्या पदांना, गट ब चे किती पद सांगितलं तुम्हाला मी? 4 पदं. गट ब चे किती पदं आहेत? गट ग्रुप बी चे किती पदं आहेत? 4 पदं आहेत. कोणते कोणते आहे? पीएसआय आहे, त्यानंतर एसटीआय आहे, त्यानंतर सब रजिस्ट्रार आहे आणि एएसओ आहे. ह्या 4ही पदांना समांतर आरक्षण कोणाचं चालतं? फक्त बघा, महिला आरक्षण चालतं, खेळाडू आरक्षण चालतं, दिव्यांग चालतं आणि अनाथ चालतं. 4च चालतात. टोटल मी तुम्हाला किती आरक्षण दाखवली होती? टोटल आरक्षण 8 आहेत. 8 पैकी 4 चालतात, 4 चालत नाही. मग 4 कोणती आहेत की जे पीएसआय पदासाठी फॉर्म भरू शकत नाही? कोणती आहे? प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, त्यानंतर इथे फक्त आपल्याला पदवीधर, अंशकालीन आहे आणि माजी सैनिक आहे. हे उमेदवार इथे फॉर्म भरू शकत नाही, त्यांना इथे आरक्षण नाहीये. यांना भरायचंच असेल तर ते ओपन मधनं फॉर्म भरू शकतात. कॅटेगरी, तुमची जी कॅटेगरी त्या कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकता, म्हणजे या कॅटेगरीपैकी. मात्र समांतर आरक्षणामधून नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा माजी सैनिक किंवा एखादा प्रकल्पग्रस्त आहे, त्याला पीएसआय व्हायचं आहे, मग तो कॅटेगरीचा आहे. फॉर एक्झाम्पल, तो ओबीसी कॅटेगरीचा प्रकल्पग्रस्त आहे, मग ओबीसी जनरल मधून तो फॉर्म भरू शकतो. बघा, ओबीसी जनरल मधून, बघा इथे इतर मागास प्रवर्ग, ओबीसी जनरल मधून तो फॉर्म भरू शकतो. इथे सर्वसाधारण त्याचा विचार केला जाईल, कारण हे समांतर आरक्षण तो येत नाही ना, प्रकल्पग्रस्त दिसतोय तुम्हाला, नाही. मग सर्वसाधारण म्हणून तो फॉर्म भरू शकतो. त्याचा विचार ह्या 67 जागांसाठी आणि त्याचा विचार ओपन मधल्या 90 जागांसाठी, ह्या 2 जागांसाठी केला जाणार आहे. क्लिअर झालं तुम्हाला? हा, दुसरं घेऊन तुम्हाला मी, जसं पीएसआय. आता पीएसआय काय झालं, वयोमर्यादा 18 ते 31 ओपनला आहे, 34 पर्यंत कॅटेगरीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात. 31-34 असं आहे. आता त्यानंतर गट ब चं अजून पद जर बघितलं, फॉर एक्झाम्पल राज्य कर निरीक्षक, एसटीआय, यासाठी पद वयोमर्यादा 18 ते 38 आहे आणि कॅटेगरीला 43 आहे. इथे सुद्धा तुम्हाला 5 पैकी 4च, म्हणजे 4च काय समांतर आरक्षण बघायला मिळेल. बघा, महिला आरक्षण आहे, खेळाडू आरक्षण आहे, दिव्यांग आहे, अनाथ आहे, 4च आहे. परत ते 4 जे उमेदवार उरलेले, प्रकल्प, भूकंप, अंशकालीन आणि माजी सैनिक, ते इथून फॉर्म भरू शकतात. ते जनरल मधून फॉर्म भरू शकतात, कॅटेगरी जनरल मधून भरू शकतात. ओके, त्यानंतर पुढे घेऊन तुम्हाला मी, हे आहे गट क चं पद आहे, कर सहाय्यक, ज्याला आपण काय म्हणतो? टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला. यासाठी वयोमर्यादा 18 ते 38, 43 पर्यंत आहे. बघा, ओपनला 38 पर्यंत आहे, कॅटेगरीला 43 पर्यंत आहे. इथे मात्र तुम्ही जर बघितलं तर एक पद आता वाढलेलं आहे. आता गट गला मगाशी म्हटल्याप्रमाणे गट गला सगळेच समांतर आरक्षण फॉर्म भरू शकतात तर नाही. गट क मध्ये असे काही पद आहेत तिथे फक्त काही समांतर आरक्षणामध्ये फॉर्म भरू शकतात आणि काही पद अशी त्या ठिकाणी सगळेच फॉर्म भरू शकतात. इथे जर बघितलं तर इथे फक्त तुम्हाला
एकच वाढलंय. काय वाढलंय? माजी सैनिक वाढलंय. कुठे वाढलंय? गट क मध्ये. गट क मध्ये कर साहेब टॅक्स असिस्टंट एक माजी सैनिक पद वाढलंय. म्हणजे गट क मध्ये हे 5 जण फॉर्म भरू शकतात 100%. हे 5 जण 100%. अजून कुठे ऍड होतं का कोणतं पद? बघूया आपण. गट क ची एकूण किती पद आहेत? 6 पद आहेत. 6 पैकी काही पदांना तुम्हाला माजी सैनिकांचं आरक्षण आहे. म्हणजे आरक्षण तुम्हाला 5 मिळाले इथे, बरोबर. 5 मिळाले बघा. इथपासून पकडले तर हे 5 आरक्षण आहे. तिघांना नाहीच इथे. कुठे नाहीये? कोण नाहीये? प्रकल्पग्रस्त नाहीये, भूकंपग्रस्त नाहीये आणि पदवीधर अंशकालीन यांना मात्र इथे आहे का? नाही. 5 जणांना आहे. त्यानंतर दुसरं एक पद बघितलं मी क्लर्कचं बघा. क्लिरिकलचं आहे क्लर्क, बरोबर. क्लर्क ह्या एकमेव पद गट क मधला असं आहे बघा. गट क चे सगळे जेवढी पद आहेत क्लर्क सोडून सगळ्या पदांना हे 5 जणच इथे फॉर्म भरू शकतात समांतर आरक्षणामधून. जर हे असेल तर समांतर आरक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ शकता, नसेल तर कॅटेगरी जनरल मधून फॉर्म भरू शकतात. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. एक पद असं याच्यामध्ये क्लर्क नावाचं, ज्याला सगळ्यात जास्त जागा असतात. याच्यासाठी मात्र तुम्हाला टोटल 8च्या 8 आरक्षण दिलेले आहे. सर्वसाधारण सोडलं तर महिला आहे, खेळाडू आहे, माजी सैनिक आहे, पदवीधर अंशकालीन आहे, भूकंप आहे, प्रकल्प आहे, दिव्यांग, हे तिघं इथे ऍड झाले बघा आता. आणि अनाथ पण आहे. असे टोटल सर्वसाधारण जर सोडला तर 8 जे समांतर आरक्षण आहे या सगळ्यांनाच इथे फॉर्म भरायला संधी आहे. आणि त्यातल्यात ही जी जाहिरात आहे ह्या जाहिरातीमध्ये क्लर्क या पदाचेच पदसंख्या जास्त असणार आहे. सो तुम्ही हे समजून घेतल्यानंतर येणाऱ्या काही कालावधीत ऍड येणार आहे. हा चार्ट पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. महिला आरक्षण गट ब गट क मध्ये आहे बघा. गट ब गट कला दोन्ही ठिकाणी चालणार आहे. हे बघा 4 अनाथ आहे, दिव्यांग आहे आणि खेळाडू, चारही ठिकाणी म्हणजे हे चौघं दोन्ही ठिकाणी गट ब गट कला चालतात. फक्त दिव्यांग हा जो उमेदवार आहे ना, हा फक्त PSI ला चालत नाही. हा अपवादात्मक आहे. अपवाद PSI ला चालत नाही, बाकी सगळ्या ठिकाणी चालतात. हे 4 दोन्ही ठिकाणी चालते. आता भूकंप, प्रकल्प आणि पदवीधर अंशकालीन हे तिघं जे आहेत ना, हे तिघं मात्र तुम्हाला फक्त गट क ला आणि त्यात ओनली क्लर्कला चालतात. समजतंय? भूकंप, प्रकल्प, अंशकालीन फक्त क्लर्क मध्ये त्यांना आरक्षण आहे, समांतर आरक्षण. आणि माजी सैनिक सगळ्याच ठिकाणी गट क मध्ये, ब मध्ये नाही, फक्त गट क मध्ये सगळ्याच ठिकाणी माजी सैनिकांना आरक्षण दिलेलं आहे. हा चार्ट जर तुमच्या लक्षात आला तुम्हाला समजून जाईल की आपल्याला समांतर आरक्षणामधून कुठून आरक्षणानुसार फॉर्म भरता येणार आहे. जाताना सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीची बॅच एवढ्या 2 दिवसातच आम्ही लॉन्च करणार आहोत. तयारीत राहा, अभ्यासाला तयारीत राहा. आमची सगळं टीम रेडी होते. तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही देतोय. कुठेच जायची गरज पडणार नाही. अगदी PDF नोट्स, टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज, मंथली, वीकली, PYQ सेशन, MCQ सेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे सगळ्या गोष्टी, टार्गेट कसं ठेवायचं, सगळ्या गोष्टी मिळणार आहे. कुठे जायची गरज नाही. लवकरच अनाउन्स होईल. अजून काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅचेस पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.